Today we are here to celebrate Gandhi Jayanti in a different way. Let's interact with one of the freedom fighters who have seen Mahatma Gandhi ji, who have lived with Mahatma Gandhi ji, and who have worked on the principle of Mahatma Gandhi. आम्ही एक रोटरी क्लब आहे आणि आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज वगैरे करतो. आज आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत आणि आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि तुमच्या थ्रू आम्हाला गांधीजींबद्दल पण जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला हां पण तसं नक्की. तुमचा जन्म कुठे झाला? तुम्ही आधीपासून डोंबिवली? माझा जन्म डोंबिवलीतच झाला. डोंबिवली गावात आमचं घर आहे आणि तिकडे आता डोंबिवली झाला आहे. 1926 साली माझा जन्म झाला. ओके ओके. तुमचं आता वय किती आहे? माझा गाव डोंबिवली होतं, जन्मच माझा आहे. तर नाही, तुमचं वय माझं आता 91 लागेल, मला 90 पूर्ण झालं. हां बरोबर. आणि तुमच्या घरी कोण कोण होते? म्हणजे जेव्हा तुमच्या घरी आणि तुमचं आजूबाजूचं वातावरण कसं होतं तेव्हा परिसर? त्या डोंबिवलीला अतिशय वस्ती जमता असेल 2-3 हजार, जास्त नाही. माझे वडील पहिले सरपंच डोंबिवलीचे त्यावेळेचे. आम्ही गावात राहत होतो, इथे हे गावात आमचं घर होतं त्यावेळे. आणि डोंबिवलीची वस्ती अशी छान होती. डोंबिवली म्हणजे गाव छोटंसं, तुंबणार, विहिरी आणि छान छोटेसे रस्ते, पण पॅरल रस्ते होते. शाळेमध्ये असताना अशा काही तुमच्या आठवणी आहेत का की ज्या देशासाठी तुम्ही काहीतरी केलं त्या वयामध्ये? शाळेत असताना आमच्याकडे शाळेतसुद्धा गांधी जयंती वगैरे सगळे साजरे. त्या एक डॉक्टर सबनीस म्हणून डोंबिवली फार चांगले डॉक्टर होते. ते डॉक्टर सबनीसांचं तेवढं कार्यक्रम असायचा, ते भाषण द्यायचे, आम्ही आपलं ऐकत बसायचं. आम्हाला गांधी म्हणून म्हटलं आम्हाला भयंकर आदर होता. आणि तिथे शाळेत सगळ्याचे कार्यक्रम चालायचे. गांधीजी त्यांची टिळक जयंती वगैरे सगळे चांगले. राष्ट्रीय होतीची सगळे शाळा चांगली होती. मराठी शाळा त्यावेळेला मराठी म्हणजे लोकल बोर्डाची शाळा होती. का मला आमच्या घरी स्वतः आत्रे आलेले आहेत, शंकरराव देव आलेले आहेत, साने गुरुजी आलेले आमच्याकडे. साने गुरुजी म्हणजे तुम्हाला ऐकून माहिती, महान म्हणजे महाराष्ट्राची आई म्हणतो आपण साने गुरुजीला, महान म्हणून साने गुरुजी आलेले आहेत. आम्हाला एवढं भडवून यायचं. साने गुरुजी पण डॉक्टर गुरुजी आले. मग त्यावेळेला मी छोट्या छोट्या कविता करायचो, छोट्या. मी राष्ट्रीय वृत्तीचा होतो. डोंबिवली हे सेवादलाचं ना, सेवादलाचं एक स्क्वॉड होतं, कलापथक होतं. त्या कलापथकाचा काय नुसतं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, अमुक मिळालं पाहिजे, तोंडाच्या गप्पा मारत त्याचा प्रचार पण झाला पाहिजे. याविषयी मी एक नाटक लिहिलं. पहिलं डोंबिवलीचं नाटक. अच्छा. देशासाठी. ह्या देशासाठी नाटक आम्ही देवळात करायचो. दुसरं काय स्टेजवर, दुसरं काय देवळात करायचो. तर ते मी पहिलं नाटक लिहिलं. आणि मग ते इतकं चांगलं झालं की त्याचे प्रयोग लीलाधर हेगडे, तू ऐकून माहिती असेल, शाहीर लीलाधर हेगडे, तो ते त्या नाटकाचे प्रयोग सेवादलामार्फत सगळ्या महाराष्ट्रात जिथे जिथे ते झाले. थोडं मला इतकं सांगता येत नाही, मी लहानच होतो. असं तो म्हणतो की पुष्कळ आपण प्रयोग केले वगैरे. तर ते हे जे तरुण वर्ग होता समाजोपक्ष, त्यांच्याकडून अशी काही बुलेटिन्स यायची, वृत्तपत्रकं. चळवळ तर चाललीच पाहिजे, चळवळ थांबता कामा नये. एवढा प्रचंड आम्ही पण झेंडे काट्या घेऊन मिरवणूक घालायचे, खेडोपाड फिरायचो. आमच्या सगळ्या असे हजारो लाखो लोक होते की जिथे देशात सगळीकडे तिरंगा, काँग्रेस जे काय असं चालायचं. बुलेटिन असे आमच्याकडे यायची. कोणी काय पाठवायचा. आमचा भाऊ माधव गोरे होता, तो पण राष्ट्रसेवा होता. माझ्याकडे तो बुलेटिन आणायचा. मग मी जर धडपड्या होतो, जर जास्त धडपड्या होतो, तर मी आणि मधुकर तायशेटे, आता त्यांचं तिथे डोंबिवलीच्या समोर घर आहे, म्युन्सिपाल्टीसमोर, फार चळवळ, अतिशय हुशार आणि तडफदार माणूस. तर ते आम्ही ते बुलेटिन एक दुसरा हिरालाल म्हणून इथे राजपूतचा स्टोर तिथे एक होता. असं आम्ही तिघं रोज रात्री निघायचो 2 वाजता. 2 वाजता गेलं
शाळेचं तिथून असं यायचं आणि स्टेशनवर तेवढंच डोंबिवली तेवढंच. तेच आम्ही एकदा त्या डोंबिवलीच्या पोलला इथे बुलेटची चिकटवत होतं, तिथं हात पकडला. तर म्हटलं काय ना माझं काय झालं? भोसडी शिवाजीला कोण आलं? म्हटलं असं काय झालं? आणि धडला आम्हाला नेले. मी मग आमचे इथे पत्रक आमचा लेख असं करून आम्ही पत्रक आली. तसं रेल्यांच्यात पकडलं आम्हाला. मग आम्हाला तिथून मारत स्टेशनवर त्यावेळेस पुन्हा पॅसेंजर थांबायची. पुन्हा पॅसेंजरची पूर्वी एक पॅसेंजर असायची, ती पुन्हा डोंबिवलीला थांबायची. तर 2 चाचा गाडीला आम्हाला कल्याण आणलेला आणि ते मामलेला कचेरी आता आहे ना, तिथे कोठडी अशी दगडी, तिथे आम्हाला टाकली. आणि सकाळी जाताना बाबा आम्हाला महात्मा नेलेच. पण तिथे पोलीस क्वार्टर पांबेसमोर रात्री आम्हाला येताना पोलीस म्हणाले, साहेब पण साहेब शिकार आणले तुमच्यासाठी. त्यावेळेची लोक आहेत. आम्हाला आम्ही लहान होतो 18 वर्षाचे. त्याला कोठडीत टाकले. आम्ही घाबरलो नाही. माझं राष्ट्रप्रेमाने जाम भारलेलं होतं. भीनं सकाळी आम्हाला काढले टप बरोबर. आणि आता जी पोलीस अजून आहेत, ती पोलीस स्टेशन अजून तिथे अजूनही पोलीस बसतात. तिकडे नेलं, दरडेलं होतं अफॉट इन्स्पेक्टरवाला. मग आम्ही असे एक खाडकन बसकाठी लोकांनी लागलं थोडं आम्हाला. मग ताई शेटे त्याला लगवलं, हिराला आणि ते सतत आम्हाला 2-3 तास मारतच होते. आणि त्यात वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगितलं वाटे, इंग्रज इतके क्रूर होते. असे 1-2 जे आपण मी काय म्हणतो काका, तुम्ही असे कुठले विचार फॉलो करता गांधीजींचे जे तुम्ही सांगू शकता? मी आत्ताचे जे विचार मांडले त्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या पुढचेच मानले. गांधीचं तत्वज्ञान किती मोठं असायचं ते आता मानणारच नाहीत कोणी. का मानणार नाही? पण मानणार नाही म्हणून गांधी वाईट होतं असं म्हणू शकत नाही तुम्ही. का गांधीची विचारसरणी आता जरी तुम्हाला ॲप्लिकेबल नाही, यू कांट डिनाय गांधी ग्रेटनेस, यू मस्ट से ग्रेटनेस असं आमचं म्हणणं. आता ते तत्व कसं काय चालायचं सांगावं. आणि आम्ही जरी किती तत्ववेत्ता असतो तर तसं म्हणू शकत नाही. आता सगळं पॅटर्न बदलला, संपूर्ण बदलला. आता मी पण असं म्हणू शकत नाही तुम्ही गांधीची तत्वप्रणाली मान्यच केली पाहिजे. मी जरी कितीही गांधीवादी असतो तर त्याच्या गांधीचं ते स्वातंत्र्याचा लढा होता, त्याचं तंत बरोबर होतं. त्यांचं जे विचारसरणी आता त्याच्याकडे नाही, हल्लीच्या पण एकच सगळे की तुम्हाला जर बघायचं असेल कमीत कमी गरजा करा. गांधीचं जे तत्वज्ञान अनवॉन्टेड शुड बी शट, अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या घेऊ नका. आणि शक्यतो काटकसर करा. आपल्याला जेवढा पैसा मिळतो त्यात 10%, 5% शेअर ठेव, संबडी दान करा. ते गांधीजी एवढ्या पुरतं मर्यादित आहे. आता तुम्ही गांधीच्या अहिंसा करा आपण नाही म्हणू शकत. अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे शांतता. बघा त्याचं काय अहिंसा म्हणजे ठीक ठेवायची. अहिंसाने आता पॅटर्न शांतता राखा. काय वाईट आहे? शांतता कोण आता राहिलं? शस्त्र हाच एक होता, शस्त्र संधी बंदी, शस्त्र नियंत्रण हाच एक उपाय होता गांधींचा. पण तो आता कोणी मानतच नाही. सगळ्यांनी शस्त्र निर्माण केले. साधी राष्ट्र आहेत पाकिस्तान, उद्या तुमच्यावर टाकेल हायड्रोजन बॉम्ब, काय तर ॲसिड बॉम्ब पुन्हा नवीन निर्माण करते टाकून देते. कोणाचं काही सांगता येत नाही. गांधीची तत्त्वज्ञान एवढंच आहे. गांधीचं त्यातून तर घ्यायचं काय? शांतता, शांतता राहावी, ऐक्य निर्माण करणं, धर्मनिरपेक्ष मत ते काय हे आता नाही केलं तर राष्ट्र खलास. गांधीचं जे तत्त्वज्ञान आहे सर्व धर्म स्वभाव. धन्यवाद काका, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. ह्या वयात पण आम्हाला तुमच्याकडून बरीच माहिती मिळाली त्या काळातील स्वातंत्र्य लढा आणि गांधीजींच्या चळवळीबद्दल.
त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि तुम्ही आमच्या ह्या पिढीला ही सगळी जी माहिती पुरवली आहे त्याने नक्कीच सगळ्यांना हेल्प होणार आहे आणि ते गांधीजींबद्दल अजून वाचून त्यांचे अनुयायी बनतील. धन्यवाद. धन्यवाद. नव हिंद राष्ट्र झेंड्या प्रणामा घ्यावा, स्वातंत्र्याच्या आभाऱ्यावरती पापड पडणाऱ्या प्रणामा घ्यावा. हिंद भूमीच्या हिंदी जनांच्या स्वाभिमान चिन्हा प्रणामा घ्यावा.